बघा, फाफडानो जलेबीना जेठालाल. वेलकम टू अवर चॅनल प्रियांका सौरभ ब्लॉग. आणि आता आम्ही आहोत कुर्ला, नाही सॉरी, एक्साइटमेंट मध्ये तू स्टेशनचं नावच या बाईने चुकीचं घेतलं. बँड्रा टर्मिनल्स. आता आम्ही आहोत बँड्रा टर्मिनल्स बिकॉज ऑफ आम्ही चाललो आहोत. कुठे चाललंय? विसरली आईच्या गावात. हिला कोणीतरी बादाम खिलावा. बादाम खा जरा. आम्ही चाललो आहोत उज्जैनला जातो. उज्जैनला नाही चाललोय. आम्ही चाललो आहोत सोमनाथ आणि द्वारका. ओके स्पेसिफिकली 2 ज्योतिर्लिंग करायला. ओके, हा, काय बोलते? हो. आणि सौरभने पोट खराब करून घेतलंय दरवेळीप्रमाणे. 2 दिवस झाले त्याचं पोट खराब आहे आणि आजचा 3रा दिवस अजूनही रिकवर नाही झालाय. रिकव्हरी प्रोसेस चालू आहे. बघू आपण ट्रेनमध्ये बसून तेव्हा आपल्याला कळेल स्टेटस काय होतंय आणि काय नाही होतंय. नाही बाबा, मी नाही ट्रेन मध्ये जाऊ शकत. मला कसंच तरी वाटतं. सोमनाथ हा आता तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आता दाखवणार आहे. पहिला स्टार्टिंग, देन आपल्याला पुढची प्रोसेस कशी असेल ते मला दाखवा हळूहळू. सो स्टे ट्यून विथ अस. बाय बाय. आणि आम्ही ट्रेनची वाट बघतोय. आमची ट्रेन आहे 1:30 वाजता. 1:30 वाजता. हा, ओके. 1:35 ची डिपार्चर टाइम आहे. ओके, एक्सप्रेस कुठली आहे? एक्सप्रेस कुठली आहे? कोणती एक्सप्रेस? वेरावळ, सौराष्ट्र. सो सौराष्ट्र ट्रेन आम्ही पकडणार आहोत 1:30 वाजता. तोपर्यंत आम्ही वाट बघतोय ट्रेनची. हा फालतू साळे करत राहणार. चला. अरे काय, मी पहिल्यांदाच म्हणजे नमस्कार मंडळी. सो आता मी आहे गुजरातमध्ये. पोहोचलो तर आहे केव्हाचा. अजून तासभर आहे वेरावळ पोचायला. पण सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत. प्रियंका झोपली आहे आणि मी इथे मस्त असं दृश्य एन्जॉय करतोय सकाळचं. आता बघू कधी येते आणि पुन्हा चेहरा होऊ शकतो, पुन्हा ऑइली झालाय. एकदा कधी बोलतोय ना, वेरावळमध्ये उतरून हॉटेलमध्ये जाऊन मस्त असं आंघोळ करून फ्रेश होऊन बाबा सोमनाथचे दर्शन घेतो असं होतं. लेट्स सी गाईज, वाट बघूया. बाय. मला सुंदर चेहरा दिसू दे. गुड मॉर्निंग गाईज. मस्त झोप झाली आहे. 5 वाजता उठलोय मी पहाटे सकाळी. आणि इथे एक व्यक्ती 5 वाजता सकाळी झोपलेली. का झोपली तू प्रियंका? मी जागीच होते यार. मला झोपच नाही आली. मध्ये झोप लागली पण वाटलंच नाही मी झोपली आहे. का म्हणजे तुला तर मी मोठं स्पेस दिलेलं. मी बिचारा असं टॉप फ्लोअरवर जाऊन झोपलो AC मध्ये कुडकुडत. भाई तिकडे RSCचा डब्बा झाला स्पेस बोलतो. तिकडे माझे पाठ दुखायला लागले रात्रभर. आणि ट्रेन जशी सरकते तशी मी सरकते झोपताना. हो, मग पाठीची वाट लागली पूर्ण. पण खरं काय नशीब, मला लास्टला अहमदाबाद स्टेशन आल्यानंतर मग TCने सांगितले एक वरची सीट खाली आहे, तिकडचा पॅसेंजर नाही आलाय, तू जाऊन झोपू शकतो. मी प्रियंकाला पण ऑफर केलेली, पण जाऊ दे, माझ्या नशीबीच होती. मस्त झोप झाली. जो झोपलो मी डायरेक्ट 5 वाजता उठलो. आला वेरावळ. फायनली वेरावळ स्टेशन आलेला आहे 6:48. चलो बाय बाय. गाईज आम्ही आलोय वेरावळला आणि थोड्याच वेळात आम्ही जाऊ सोमनाथ बाबाच्या दर्शनाला. आधी आंघोळ बिंघोळ फ्रेश होऊन. प्रियंका फायनली थांब प्रियंकाशी बोलू जरा. एक चिट चॅट घे. 8वा ज्योतिर्लिंग फायनली. ये गाईज फायनली पोहोचलोय सकाळी. रिलॅक्सेशन वाटतंय. फायनली सोमनाथ होतंय. म्हणजे मी सांगू का, काशीपेक्षा मला जास्त हे टफ वाटलं सोमनाथ आणि द्वारका. माझी वाट लागली रात्रीची पण मी खुश आहे. फायनली आम्ही उतरलोय. सो गाईस आता आम्ही जाऊ कॅबमध्ये. कॅबमधून मग आम्ही जाऊ आमच्या रूममध्ये. मग तुम्हाला रूम टूर आणि काय ते आपलं सोमनाथ बाबाच्या दर्शनी दाखव. पूर्ण फूड्स पण दाखवू जे पण आम्ही खाणार आहे इथे वेरावळला. स्पेशल गुजराती फूड. बाय. आम्ही कॅब पकडली आहे. हे आहेत मलिक जी, हमारे कैब ड्राइवर, जो हमें पूरा सोमनाथ, दीव, फिर द्वारका भी लेके जाएंगे.
वाव गाईज असं वाटतंय मी गावात आलोय. ये सब फिशिंग के लिए। अच्छा. हाँ, सब फिशिंग करते हैं। हा. ये लाके बड़ी बड़ी कंपनी इधर कंपनी वालों को देते हैं और कंपनी वाले चाइना में एक्सपोर्ट करते हैं। अच्छा. फिशिंग का कारोबार ज्यादा है इधर। समजा हा डिस्टन्स आहे. पण इथे मी आता कॅब बसल्यावर मलिकजी कडून कळलं इथे 2 सोमनाथ मंदिर आहे, एक ओल्ड आणि न्यू सोमनाथ मंदिर, ज्याच्यात मी कन्फ्यूज की नक्की ओरिजिनल वाला कौन सा है, ज्योतिर्लिंग वाला कौन सा है, पूरा ना पूरा। पुराना वाला. समजा. आणि गाईज मी तर हेच म्हणेन की जर तुम्ही द्वारका सोमनाथला येत असाल ना, म्हणजे प्रॉब्लेम काय इथे खूपदा तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी काय ना काहीतरी घ्यावं लागणार, कुठं ना कुठे सर्व्हिसेस, कधी बस कधी ट्रेन. तर माझं असं म्हणणं आहे की जर कोणाला असं ट्रॅव्हलिंग झेपत नाही, कोण असं सिनियर सिटीजन आहे, ओल्ड व्यक्ती आहे, किंवा असं बोलताय ना की एकच सर्व्हिसेस करून, तर तुम्ही ट्राय करा की कॅब करायला, म्हणजे तेच आपल्याला सगळीकडे फिरवणार. सगळीकडे फिरता येते. म्हणजे सोमनाथ टू द्वारका किंवा सोमनाथचे लोकल प्लेसेस आहेत, हो द्वारकाचे लोकल प्लेसेस आहेत. हो. तर तुम्ही एकच कॅब कंटिन्यू केलं तर बेटर राहील. कारण का तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं एक ऑटो करणार, मग तिकडे गेला दुसरी ऑटो करणार. सो ज्यांना सोयीस्कर आहे, कारण का हे थोडं कॉस्टली पण असतं, तर ऑटो वगैरे ते चीपेस्ट आहे, बस ते चीपेस्ट आहे. पण जर तुम्हाला बेटर एक्सपिरियन्स एकाच ह्याच्यामध्ये जायचं तर हे चांगले, ही सोय चांगली. हो. एका ह्याच्यामध्ये. आणि गाईज बाय द वे मी ह्याच्यात नाही, कारमध्ये नाही, मी हेलिकॉप्टरमध्ये बसलोय. का सांगू का, तर माझ्या समोरच कारच्या इथे हेलिकॉप्टर आहे. मलिक जी, ये क्या हेलिकॉप्टर का क्या सीन है? ये सोलर से चलता है। सोलर से चलता है? हाँ, वाह. ये चलता है, छाँव में बंद हो जाता है। अच्छा. सो हे सोलार वाले हेलिकॉप्टर एकदम मी परत एकदा दाखवतो झूम करून. बस हो गया छाँव में। हा. अच्छा. फर्स्ट टाइम असं काहीतरी वेगळं बघतो, सोलार वरून चालणारं हेलिकॉप्टर. सो गाईस, तुम्ही तारक मेहतामध्ये जेठालाल बघितलं असेल, मी माझा जेठालाल दाखवतो तुम्हाला. हे बघा, म्हणजे इथे आल्याला मी विसरलो गुजरातमध्ये आलो आहे. तर ढोकला तर ठीक आहे, पण अजून एक गोष्ट फेमस आहे गुजरातमध्ये. प्रियंका, काय फेमस आहे ते? फाफडा. कसा आहे फाफडा? म्हणजे मुंबईमध्ये असा फाफडा खाल्लाय तू? फरसाणमध्ये हे, म्हणजे ह्या आणि त्या पापडामध्ये फरक काय? हा थोडा जाड आहे. बस एवढंच. टेस्ट वाईज अच्छा आहे, टेस्ट वाईज घ्यायचं आहे. सो मी पण थोडा ट्राय करतो. मला एवढा फाफडा नाही आवडत, पण मी ट्राय करतो. एकदम खुशखुशीत आहे, म्हणजे तोंडात टाकल्या मेल्ट झाला. हो ना, मस्त आहे पापडा गाईस. तुम्ही इथे येऊन, आणि आता बघा, फाफडा नो जलेबी ना जेठालाल. सो गाईस, मी जस्ट मसाला डोसा खाल्ला, ह्याचा टेस्ट घेतला मसाला डोसाचा, आणि मी सांगतो मला ढोकल्यापेक्षा डोसा आवडला, सिरियसली. फायनली चहा नाश्ता केल्यानंतर आम्ही रूमकडे आलो, आणि रूम बघितल्यानंतर एका प्रकारे स्कॅम झाल्यासारखा फील होता. आणि जिकडनं आम्ही आलो तो एरिया ही खूप घाणेरडा होता. या हॉटेलचं नाव आहे शिवदर्शन, आणि कृपया करून ऑनलाईन कधीही बुक करू नका, कारण का ह्यांची रूम सर्व्हिस आणि रूम कंडिशन खूप बेकार आहे. आम्ही एका ट्रॅव्हलिंग ब्लॉग व्हिडिओ बघितलेला, त्याच्यानंतर ही रूम बुक केली, पण रियालिटी काही वेगळीच असते. ती इकडे गेल्यानंतर आम्हाला कळालं. तर हा होता आमचा एक्सपिरियन्स रूमचा. सो असंच आमचे सोमनाथचे पुढचे व्हिडिओ येत राहतील. सो स्टे ट्यून विथ अस, प्रियंका सौरभ ब्लॉग, आणि असेच बघत राहा. बाय बाय.